साताऱ्यामध्ये पाटण ते मुंबई अशी मनसेनं पदयात्रा सुरू केली आहे। राज्याला वीज पुरवठा करणारं कोयना धरण पाटण तालुक्यामध्ये इथल्या जनतेला घरगुती वीज मोफत मिळावी या मागणीसाठी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी पाटण ते मुंबई अशी ही पदयात्रा मनसेनं काढली। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना बोलावलं आहे। आंदोलकांची भेट देखील मुख्यमंत्री घेणार आहेत आणि या पदयात्रेमध्ये भाजपचे नेते याज्ञसेन पाटणकर हे देखील सहभागी झालेले आहेत। सर्व पक्षीयांनी देखील याला पाठिंबा दिलाय। त्यामुळे या पदयात्रेमधल्या आंदोलकांशी नेमकी काय चर्चा सरकार करणार आहे आणि काय नेमका तोडगा काढला जाणार आहे याकडे लक्ष आहे। खऱ्या अर्थाने जेव्हा मंत्रालयात यात्रा जाईल त्यावेळेला या यात्रेला बळ देण्याचं काम या तालुक्यातल्या राजकीय व्यवस्थेने सत्तेत असलेल्या लोकांनी दिलं पाहिजे। हा प्रश्न कोणा एका पक्षाचा नाहीये, तो सगळ्यांचा आहे। आणि जर अशी गोष्ट जर झाली आणि या तालुक्यातल्या जनतेला मोफत वीज मिळाली तर खऱ्या अर्थानं या पाटण तालुक्यामध्ये कोयना धरण झाल्याचं सार्थकी किंवा अभिमान या जनतेला होईल असं मला वाटतं। कोयनातली वीज ही आमच्या हक्काची आहे, ती नाही कुणाच्या बापाची। त्याचा आम्हाला उपभोग मिळालाच पाहिजे। यासाठी आम्ही पूर्णपणे मनसेच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व पक्षांना पाठिंबा देत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।